किती आता कामाची आता पंचायत होऊन राहिली आहे, माणसं नाही बाया नाही. आतापर्यंत शिवलाल टोयगोटे आणि त्याची ते सगळी कंपनी होती का नाही, तर आपल्याला कोणतीही कामाची अडचण नव्हती. जिनिंगचा प्रॉब्लेम बराचसा सॉल्व्ह झाला होता. आता किती पंचायत झाली, घरचे कामं कोण करा, आता मला करायची वेळ आलेली आहे. एक तर आता लोक येऊन नाही राहिले कोणतेच. आतापर्यंत किती आपण बदलले, त्याला फोन केले ते आले नाही. मग आता तुम्ही सांगा, आता काय म्हणजे 4 लाख रुपये डुबले आपले, आणि ते लोक येऊन पण नाही राहिले, आणि तुम्ही काही करून नाही राहिले. काही ना काहीतरी मार्ग काढा नाही याच्यातून आता. मला कसं वाटलं 8-15 दिवस जिरू द्यायची शेतामध्ये, मग आपोआपच फोन करून येतील हे, पण अजून काही आले नाही. काही हरकत नाही ना, आले नाही तरी आपल्यावर इलाज आहे त्याचा. 100 बळकर 1 खादोडे साहेबावर इलाज आहे, तर तू काळजी करू नको. ते नाही त्याच्या बापाला इथं हजर नाही करीत तर मला म्हणतो 4 लाख रुपये का फुकटा जायगा, आपल्या हरामा जायगा, 1 रुपया सोडत नाही मी कोणाला. मग आता तू फक्त पातच राह. आता त्याला फोन करतो, त्याला म्हणतो हरामखोरा काही येऊन राहिला तू. फक्त ते करारनामा बरोबर आहे ना आपला, बॉन्डवर पेपरवर लिहिलेला. हो हो हो, बघा मी तर विसरले होती, आहे ना ते. हो, आपला करारनामा ठेवलेला आहे बरोबर. बस 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 त्याचंच भांडवल करतो मी. हो, सारखेच करतो लेकाच्या. हो, नाही आले तर ते घरचं सामान नाही उचलून आणि ते नावाचा खादोडे नाही. त्याची गाडी उचलतो, त्याच्या घरचे भांडे कुंडे सरे उचलून 4 लाख रुपये वसूल करतो तिघा ऐकून. मग त्याला काय वाटून राहिलं. थांब आता पहिले फोन लावतो त्याला. सुद्यामध्ये जर आला ठीक, नाही आला तर मग मी माया कामी लागतो. आता फोन घ्या, आता हिशोब समजला ना तुम्हाला. हो, मारुती धुटकेनं आपल्याला दिले 26,000 रुपये 2 एकराचे कांद्याचे. तर आता त्याच्यातले 8,666 रुपये तुले दिले काशा, आणि बबन 8,666 रुपये. झालं हिशोब क्लिअर. माझ्याकडे 1 रुपया राहिला नाही तुमचा काय. चला विषय मोकळा. आता पुढचं काय काम करायचे, आता काय ठरवलं. ते लाईन पाटील झुमऱ्या म्हणे बा मले, या सांगतो या म्हणे खताच्या टाल्यावर. टाल्या भरून देत जा म्हणे, आम्ही वावराने घेऊन जातो म्हणे. तुम्हाला देऊ म्हणे बरोबर, आम्ही काय हिशोबानं काय टालीप्रमाणे हे ते ठरवू म्हणे आपण. बरं ठीक आहे ना, मग विचारपूस करून घेऊ द्यायला काय हिशोब देता बा, कसं देता. हो, त्याच्यानंतर मग जाऊ मग आपण, नाही का उद्यापासून. आता कांदा तर झाला, आता पाहू मग जमलं तर मग तिकडे चालले जाऊ. आपल्याला खरं बा उचला कोण येत आहे, खादोडीचा फोन येऊन खादोडी साहेबाचा. उचला तर म्हणजे उचला लागणच ना ते. उचला नाही उचलतं तर कसा करतात या, एक वेळ तर उचला लागणच का नाही. आता आणि मग काही ना काहीतरी आहेच ना आपल्या मानगुटीवर, होतं आहेच ना ते. आपण ते पैसे मागणार ना. हो, पैसे मागणार नाही का ते ना, त्याचीच काळजी वाटून राहील ना. पैशासाठीच फोन केला असं ना त्यांना, दुसरं काय केलं. दे ना, उचल ना. हो हो कर ना, देतो म्हणा. पैसे देऊनच राहिलो म्हणा, का बुडवले का म्हणा. दे ना पुढे ढकलून जरा. काय आहे त्याचं मोठं. बरं तसं करावं लागेल नाही का. हो, म्हणजे आज नाही उद्या फोन करतेस ते, नाही इथे आज आले का नाही उचलला फोन तर. बरं पाहतो उचलून काय म्हणते पाहतो. हॅलो 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 बोला खादोडे साहेब. आपल्याला उशीर लागला फोन उचलाले, काय विचार करू राहिले वाटते. नाही उचलाव का नाही. नाही बाहेर होतो, वट्यावर होतो, रिंग ऐकू आली. हो, धावतच आलो मी. बोला ना काय म्हणत होते. काय आता रामनवमीला गेले तरीपासून आलेच ना तुम्ही. यात्रेला जा लागते, नसा आहे तसं आहे. झाली असं ना आता, सर निपटलं ना आता. आता हे झालं आपलं हनुमान जन्मोत्सव झाला, अजून काय राहिलं. आता काही येऊन काही राहिले म्हणलं तुम्ही. नाही आता येणंच नाही होत साहेब आपलं. तुम्हाला सांगितलं त्याच दिवशी सांगितलं, स्पष्ट सांगितलं ना मी की बा आमचं काही तिथं येणं शक्य नाही. कारण की कसं आहे, आम्हाला तिथं एक जखडल्यासारखं होऊन राहिलं. आम्ही काही येऊ शकत नाही बा. त्यामुळे कसं नाईलाज आहे. नाईलाज म्हणजे असं कसं चालणार आहे तुम्हाला. तुम्ही अरे बॉन्डवर लिहून दिला ना भाऊ. तुम्ही काय बोलले, तुम्ही 3 जानेवारीचा बॉन्ड पहा आपला. 1320 नंबरचा एपिसोड आठवून घ्या ना तुम्ही. काय बोलले काय लिहून दिलं तर तुम्ही. पहा तुम्ही बरोबर लक्ष घ्या, आठवून घ्या. देणार काशीनाथ गैबाने, बबनराव हेंबाळे, शिवलालराव टोयगोटे. दिनांक 3 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी आम्ही सर्वांसमक्ष लिहून देत आहे की आम्ही श्रीमान खादोडे साहेब यांच्या घरी दिनांकापासून तर 1 वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये जी काही आम्हाला कामे दिलेली आहे, सोपवलेली आहे, ती निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि इमानदारीने करेल. आम्हाला या कामाकरिता 4 लाख रुपये मोबदला, अक्षरी 4 लाख रुपये मोबदला प्राप्त झाला असून आम्हाला कोणतेही मजुरीचे आता घेणे देणे नाही. त्यामुळे आम्ही खाऊन पिऊन इथं राहणार आहोत. त्यामुळे आमची कोणतीही तक्रार राहणार नाही. सदर कामामध्ये कोणत्याही प्रकारचं कामचुकारपणा आमच्याकडून होणार नाही असे आम्ही प्रतिज्ञापत्रात लिहून देत आहे. तसेच कोणत्याही कारणास्तव आम्ही बाहेर जाणार नाही. फक्त शनिवार 1 दिवसाची आम्हाला सुट्टी असेल तुम्ही गावी जाण्यासाठी. अशा पद्धतीनं हा करारनामा केला असून कोणत्याही दबावाने हा करारनामा केला नसून आम्ही स्वइच्छेने आम्ही स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. त्यामुळे 1 वर्षाकरता आम्ही काम करण्यासाठी खादोडे यांच्याकडे बांधील आहो करिता लिहून देत आहे. स्वाक्षरी करणार साक्षीदार हे ते सह्या घ्या दिनांक. शेवटचा पॅराग्राफ राहिलेला आहे मोठा 3-4 ओळीचा, ते पण वाचा. तर हो, हे राहिलं नाही का. येत कदाचित जर आम्हाला तिघांनाही कुठं जाणे भाग पडले काम सोडून, तर आम्ही हे जे कर्ज आहे 4 लाख रुपये हे आम्ही आमच्या जमिनीतून, शेतीतून, घरातून कोणत्याही माध्यमाने देण्यासाठी आम्ही बाध्य राहील. आम्ही जर न दिल्यास ते आमच्याकडून वसूल करण्याचा अधिकार श्रीमान खादोडे फॅमिलीला राहील करिता मी लिहून देत आहे. अशा प्रकारे आजचा करारनामा आम्हाला सर्वांना मान्य असून याबद्दल कोणतीही तक्रार नाही. आठवण आली ना. तेच म्हणलं काय लिहून दिलं काय नाही ते सगळं तुमच्या लक्षात आलं असं आता. म्हणून राहिलो जास्त काही चवणे करू नका तुम्ही. लवकरात लवकर उद्या हजर व्हा इथं. काय 11 महिने तुम्ही काम करून घ्या, त्यानंतर इथून कुठेही जा. नाही तर मग कसं मग तुम्हाला माहित आहे मग अशा सुद्यान खराब मी सांगू राहिलो तुम्हाला. हो ना, लिहून दिला आम्ही, त्याबद्दल आम्ही नाही म्हणून राहिलो. पण कसा आहे विषय, आमचा दम घुटून राहिला तिथं. तुमचे फक्त आमच्याकडे पैसे आहे का नाही, तुम्ही पैशाची मतलब ठेवा. कामाला आलंच पाहिजे असं काय म्हणजे हे आहे का, जबरदस्ती थोडी असते काही. तुमचे पैसे घ्या, मोकळे व्हा. चालते. मग मी तेच म्हणून राहिलो, नसन याचं तर पैसे द्या तुम्ही. कसं काही ना काहीतरी एक पर्यायामध्ये बसाच लागेल ना. काही येऊ पैशासाठी, उद्या येऊ.
अरे मग उद्या म्हणजे काय कोर्ट आपल्याला लिमिट देते ना की बा हप्त्यानं पैसे भरा, असं भरा तसं भरा. तुम्ही म्हणता की उद्याच्या उद्या 4 लाख रुपये द्या, म्हणजे काय काय इथं काय झाड आहे का आमची इथं? आपलं झाड आपलं हलवलं की पडल्या नोटांनी दिल्या आणून. मग अरे असं नसते ना भाऊ, इतके लवकर पैसे देत असते कोणी? इतक्या लवकर म्हणजे काय काय म्हणजे तुमची तर अलग घराची माझी वृत्ती दिसून राहील तुमच्यावर. म्हणजे पैसे द्यायला तयार नाही, कामही करायला यायला तयार नाही. देणगी दिलायंगी म्हणजे काय काय समजून करायला तुम्ही. 2 दिवसात पैसे आणून द्या तुम्ही. आता पण लिमिट सांगितली होती, अगोपणा करू नका. नाही तर उद्याच्या उद्या पैसे वसूल करायला मला समजते म्हणलं मग. अरे बाबा साहेब, तुम्ही तर धमकीवर आले बा. अरे बा, आमचा भैमुंग आता आलेलाच आहे. भैमुंग काढला की पीक आलं की देऊन देत तुम्हाला. ते मला हे भैमुग दाखवूच नका. भैमुग झालं सोयाबीन, सोयाबीन झालं हरभरा, पराठी, गहू इकल्यावर देतो. ते मला शिकू नका म्हणलं काय. ते सगळं अनुभव आहे मला. पैसे लागेल तुमचे उद्या. पैसे भेटून राहिले का उद्या? नाही तर मग कसं वसूल करायचं माझ्याकडे लागलं. शिवलाल म्हणलं लयच बोलून आला ते. हे बा तू हे नको करू आता. हो ना, बोलतो ना त्याला. हो तर हे बा गाजोड साहेब, तुम्हाला एका शब्दात सांगतो मी काय. हो, ठसन काही गाजू नका म्हणलं. तुम्हाला कशा पद्धतीने वसूल करायचं असेल तर करा. शिवलाल टोयगोटे म्हणतं मले बी. या तुम्ही कसे वसूल करता तर पाय तुम्ही. हो, मी भैमुगावर देईन. तोपर्यंत माझा पैसा नाही, समजलं का? बस फोन ठेवा आता. माझ्या कामाला येणं होत नाही आमच्या तिघाचं. आणि पैसेच घ्या तुम्ही. ते बी भैमुग निघाल्यावर. बे फकीऱ्या तो आहेस का बे? कोणता भैमुगन काय आहे का? 1.5-2 एकर वावर नाही तो घरी. ते 2 तर लगा टपरे आहेत. तुम्ही हे पा मला शिकूच नका आता काय. आता लागतो तुमच्या मागं मी. असे कसे पैसे देत नाही तर पाय तुले का काय. ठेव तू फोन आता. एक तर पैसे काढतो, नाही तर इथं कामाला आणतो तुम्हाला काय. झाला आता फिटला झाले, फिटले म्हणलं तुम्ही आता पुरे पुरे. अरे जा ना हो, असे तर किती फिटून राहिले, असे खिशात ठेवतो तुमच्यासारखे. जा, जे होईन ते करून घ्या म्हणलं. शिवलाल टोयगोटेचं काय करायचं ते करा. झाला फोन ठेवा आता. पैसे देईन मी मापुरीनं. दे ना तो पर्यंत दे ना. 2-4 वर्षात 10 वर्षात हराम खोराले का लंबई तोंड्या. थांबा रे तुम्ही 3 जण टपरे हो. तुमचा कार्यक्रम करतो मी आता काय. पैसे तर वसूल करून येईनच मी. नावाचा खाजोळ नाही म्हणलं काय. पुऱ्या रामपूरला भारी म्हणलं एकटा काय. चल ठेवतो फोन आता. जाणं दातो नेले का टकल्या वानाच्या. तू काय शिकून राहिला लंबाई तोंडाने हिंदी करून राहिला. लेका पाचल्या सुत्राच्या का अगवानाच्या जेलात भोगून आला तू. जिरलीन तुई. आता लोक लेका चांगले दिले दडपून त्यानं बिलालानं. थांब तू तू काय करू राहिला पैसे वसूल तू. तुला का फक्त रामपुरात येतो टंगळेच तोडतो का. चालला जांभळ वानाच्या टकल्या वानाच्या टकल्या हुंड्या. ठेव फोन ठेव. नाही लय रन तू नाही का. टकल्यान हुंड्या नेसत बरोबर. थांब तू लंबई तोंड्या. तुला सर्कस करतो रे. थांब तू जरासा. जाणं बे काय तोंडेले का. टकल्या वानाच्या पैसे का हरामाचे तुले पगार नाही पुरे ना. 2 नंबरचा पैसा कमावला तो. 5-50 रुपयाला का लोकांना भीक मागेन तू. काय सांगतो का चोट्ट्या वानाच्या. कॅन्टीनवर पैसे ठेव, तिथून नेतो मी. भ्रष्टाचारी हो लेका हराम करो तुम्हाला लेका लाताडतो आम्ही. चाललेले का पगार पुरत नाही का तुम्हाला 1-1 लाख रुपये असून. ठेव फोन लेका टकल्या. चाल म्हणलं काय करायचं ते करून घे. बापरे, चोर तर चोर शिरचोर म्हटलं. आता सांगा आपलेच पैसे आपण बॉन्ड लिहून घेतला आणि आपलेच म्हणते ठसन दिन मी हो पिकाच्या आल्यावर. म्हणजे आता काय करायचं. लय अति झालं नाही आता डॅडी. याचा कार्यक्रम करावा लागते आपल्याला. आणि आता याचा कार्यक्रम नाही, याचा बंदोबस्त आता कायमचाच करतो मी. हो लय काढली त्यानं मी. 50 रुपयाला का भीक मागतं नसन तसं चोट्ट्या लुचाटा लय म्हणजे लय बोललं ते. अति बोललं ते प्रमाणापेक्षा. लहान तोंडी मोठा घा जिथे येऊन लागा काजू खाऊन हरामाचा. आता जरा जास्त अंगात येऊन राहिलं की त्याच्या. डोकं चालून राहिलं त्याचं. यांना कायदेशीर आता नोटीस द्या तुम्ही. हो, कारण की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याचा रिपोर्ट करा. यांच्याकडे इतके पैसे आहे, बॉन्ड लिहून दिलेला आहे. आणि यांना वकिलामार्फत नोटिसा द्या आणि यांना कोर्टात हजर करा. ते तर करूच आपण, पण आता आपल्याला अधिकार आहे पुरा. बॉन्डवर लिहून घेतलं त्याचं की पैसे देण्यास ते बाध्य आहे. नसन काम होत पैसे दे. पैसे नसन ते त्याच्या घरातलं सामान उचलून आणायचा अधिकार आहे आपल्याला. सरळ सरळ बिलकुल आहे बा. त्याची ते गाडी कमांडर आणि त्याच्या ते दोघं जे बमण्या आणि ते दुसरा आहे ना एक जो अगवान असते काश्या. त्याच्या घरातलं सामान पुरं आहे बा. अन्नातलं सामान भांडे कुंडे सगळं उचलून आणत त्याले. तावा नाही राहायला पाहिजे ना, सराटा नाही ना, प्लेट नाही. पुरं सामान उचलून आणत लेगाच. नाही ना डॅडी, एवढं शक्य आहे का ते. आपण नाही करू शकत ना ते. आपलं काम नाही ते. नाही तसं नाही ना. आपण नाही करून राहिले ते काम. दुसऱ्या मार्फत आहेत ना, डॉन लोक आहेत ना आपल्या ओळखीचे. हो अंदर होतो का नाही मी, तर मला सगळे आता माहिती आहे कोण आहे काय. तर हे जे मामा लुटेर आहे का नाही, त्याला मी फोन करतो. त्याचा नंबर आहेच माझ्याकडे. त्याला म्हणतो की तू असं कर, 20-25 हजार रुपये दिले का नाही, त्याच्या यातले त्यालाच देऊ आपण. आपल्या जवळचं खडकू जात नाही. आणि सामान उचलून आणा. हे आहे बॉन्ड आणि बिलकुल उचलून घेऊन येतो. डॅडी लुटेरीला फोन मारून द्या आणि उचल म्हणा लवकर. बिलकुल नो टेन्शन. ते बरोबर परफेक्ट माणूस आहे ते. मला तेच काम आहे त्याची. बरं 1 मिनिट आत्ता फोन लावतो त्याला. उद्याच पाठवतो. याचा कसा का आला म्हणा कोणाचा. हे काय म्हणते बा नकली सोन्यावाला लेखाचा. म्हणणं खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा 12 ना. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. मामा लुटेरीच बोलता ना. हो हो हो, मामा लुटेरेच बोलून राहिलो. हो बोला ना, काय म्हणत होते साहेब. काही नाही, थोडंसं महत्त्वाचं काम होतं म्हटलं. थोडं एका जणाचं सामान उचलून आणायचं आहे. 4 लाख रुपये उचललेले आहे त्यानं आणि पैसे द्यायचं जीवावर येऊन राहिलं. तसं आपण बॉन्ड वगैरे लिहून घेतलेला आहे नियमानुसार. त्यामुळे फक्त तिथचं सामान उचलायचं आहे. 4-5 माणसं पाहिजे आपल्याला. तुमच्यासारखे असले म्हणजे पुढचा कसं चवणी करत नाही. त्यामुळे कसं आहे आपल्याजवळ असं लिगली काम आहे. असं काही म्हणजे बोगस काम नाही. लागेल तर तुम्हाला त्याचा बॉन्ड पेपर त्यानं लिहिलेलं पूर्ण करारनामा तुम्हाला देतो. बिंदात जा आणि त्याच्या घरचं सामान उचलून आणा. कोणत्या फसकटात पाडते नाही का. हो आता कोणाचं आहे बा. हॅलो. हां पण ते सांगून नाही राहिले ना तुम्ही. हो ते कोणाचं सामान कोणाचं आणायचं आहे म्हणलं उचलून.
तुमच्या परिचयाचे आहेत ते, ओळखता तुम्ही त्याला. आपलं शिवलाल टोयगुडे नाही का रामपूरचे, बबन हेंबाळे आणि एक आहे काशीनाथ गैबाने. तर तिघं जणांना 4 लाख रुपये घेतले होते आपल्यापासून. तर ते देणार होते, असं आपण बॉन्ड लिहून घेतला. कामाला येणार होते, कामाला आले, 2 महिने काम केलं, पळाले. आता ठसन गाजून राहिले ते की आम्ही पैसे देत नाही, असं कामाला येत नाही. म्हणून म्हणलं 4 लाख रुपये आपल्याला वसूल करायचे आहे, त्याची सामान उचलून घेऊन या. माणूस असं सांगितलंय ना, ज्याले सर गाव हैराण आहे, सर जनता हैराण आहे. त्याची इथचं सामान उचलून आण म्हणते मुली म्हणते. कायले बा माय सुखात चालू आहे, चाल दे ना बा. हो हो ते बरोबर आहे म्हणा तुमचं, पण ते कसं आपलं काम नाही म्हणलं भाऊ. ते सध्या मी आंब्याच्या सीझनमध्ये आहो, कैऱ्या विकत घेणे हो असं तसं. सध्या माझ्याकडे टाईमच नाही आहे माझ्याकडे. तुम्ही दुसरं पहा कोणतरी. हो दुसरं पहा दुसरं. घाबराचा विषय नाही आहे, जाऊ सरळ सामान आणा तुम्ही, कारण की आपल्याला सगळं लिगली काम आहे ना. आता इचू काटा होईना ते माया काटा काढतील ते एखाद दिवशी रातोरात. नाही नाही ते कसं आहे ते मायाच्यानं होतच नाही ना भाऊ. सध्या मला टाईम नाही, मी लय बिजी आहो सध्या आंब्याच्या सीझनमध्ये. नाहीच म्हणता नाही. हो ना, तसे 25,000 दिले असते तुम्हाला, काही असं भारी काम नव्हतं राहिजा. बरं पहा मग आता तुमची इच्छा. मग एखादा कोणी काही समजा माहितीतला माणूस एखादा म्हणजे वसूल करून शकते बा असा. आहे ना आहे ना आहे ना, एक आपलं हॉटेल आहे. हॉटेल आहे काय म्हणते बघ, खजूर हॉटेल आहे. त्याला भेटा तुम्ही. पोल्ट्री फार्म आहे त्याचा हॉटेलचा. त्याचा पत्ता पाठवून देतो मी तुम्हाला, मोबाईल नंबरही टाकून देतो. त्याच्या घरी जा प्रत्यक्ष भेट घ्या तिथं पोल्ट्री फार्मवर. ते करते ना अशी कामं, त्याची हेच कामं आहेत. असं हो का? हो हो ऐकलेलं आहे ना, ऐकलं मी. हो बरं ठीक आहे, नंबर देऊन द्या मी जाते इकडे भेटीले. हो ठीक आहे परफेक्ट माणूस आहे, चांगला आहे ना, पण म्हणजे डेअरिंग फुल आहे ना. अरे बापा AK-47 आहे त्याच्यापाशी. मग काय लय भारी माणूस आहे ते. त्यालाच भेटा तुम्ही. तेच काम करू शकते तुमचं. त्यालाच धारेच गुण आहे ते. ठीक आहे, ठेवा फोन ठेवा. मैं हटेले हो, मेरा फार्म है. बोलो ना क्या बात है, कोण आहे तुम? नमस्कार भाऊ, नमस्कार दादा. तर ते कसा नंबर घेतला मी, आपलं मामा लुटे नाही का, मामा लुटे रे, त्याने नंबर दिला आपला. थोडंसं काम होतं भाऊचं आपल्या इकडे. हा मित्रच आहे आपला ते. बोला ना काय म्हणत होते. आता बरोबर मिट्टूसारखं बोल लागन, कवर कर लागन. पहा आता मला तर कसं या क्षेत्रात नाही, म्हणजे मला तुम्हाला भेटणं म्हणजे योग्यच नाही वाटून राहिलं. पण कसं आहे परिस्थिती माणसाला कुठं वळून नाही सांगता येत नाही. लोक धारीच गुण नाहीत. मी बा एका 3 जण आहेत, त्यानं मी फसवणूक केली. 4 लाख रुपये घेतले, कामाला येतो बा, कामाला आले नाही आणि आता 4 लाख रुपये द्यायला तयार आहे नाही, आणि ठसं नाही गाजून राहिले ते. तर आपण तसा म्हणजे बॉन्ड लिहून घेतला होता की बा काम जर करत असेल तर काही हरकत नाही 1 वर्ष, नाही तर मग पैसे वापस घ्यायची आपली जबाबदारी त्याची राहील, असं लिहून घेतलेलं आहे त्याच्यापासून. त्याच्या घरचं सामान्य आपण उचलू शकतो इथपर्यंत आपल्याला लिहिलेलं आहे. तर म्हटलं बा त्याला फोन करून आपण विनंती करू राहिलो, पण ते ऐकायला तयार नाही. शेवटी आता तुमच्या इकडे आलो बा, म्हणून मला काहीतरी मार्गदर्शन करा आता. अशी फसवणूक झाली समजा नाही का. बरोबर काय हरकत नाही ना, मिटून टाकू दे, काही विषय नाही. म्हणलं हे 10,000 ॲडव्हान्स ठेवून द्या, अजून समजा काम झाल्यावर 10,000 देऊ. फक्त त्याची 4 लाख रुपयापर्यंत सामान उचलायचं आहे आपल्याला. बरं काय नाव आहे द्यायचं, अता पता काय आहे ती द्या माझोड. मोबाईल नंबर असेल ते द्या. पत्ता आपला रामपूरचा. हो शिवलाल टोयगुडे आहे द्यायचं नाव, आणि एक दुसरा आपला काशीनाथ गैबाने आणि बबनराव हेंबाळे. हो 3 जण आहेत ते. बापरे का तुम्ही राजा काय कोणाचे नाव सांगून राहिले बाबा. अरे 3 केप राजा फिटवलं ना मले. पुरा हे कुक्कुट पालन माय पुरा रस्त्यावर आणलं तर मले. मग अशा लोकांचे नाव सांगता राजा. तुमच्या इथं आला का ते इसालावाले. जा बाबा राम राम. हो काही भेटू नका, त्याचं नावही काढू नका इथं. जाऊ द्या ते मा नशिबी. महिना सव्वा महिना मला पुरं हैराण केलं तर त्याईनं. मग काय तर फेका ते घनगडी बा, जा तुम्ही. इथपर्यंत दहशत आहे ते. इथे चुना लावून गेलं ते, म्हणजे इथे चुना लावला लागते ना. अरे बाबा काय विचारूच नका ना. मग परस्पर कोंबड्या इकणं सुरू केलं ते इकडे इकून. मग रातोरात माय पोल्ट्री फार्म इकून मोकळे होत होते ते. मग तुम्हाला का माहीत आहे का ते. बाबा नमस्कार. तुम्ही बा त्याच्या वाई बी येऊ नका, त्याच्या नांदी लागू नका. गेले 4 लाख जाऊ द्या म्हणा सोक्ष मोक्ष. येऊ शकता बा, धन्यवाद. आम्ही तर एवढा मोठा डॉन हपचक झाला राजा, लुटेरन हातवर केले. हो ना, आपल्याला चुना लावला होता ना, पण ते नकली सोनं असल्याने वाचला आपण, आपली बुद्धिमत्ता समजा. मग आम्ही तर आता काम कसं काढायचं. बरोबर मी काय म्हणतो, तुम्ही नाही पण एखादा नाव सुचवा ना मला, तिकडे गेलो असतो. मग पैसे तर काढायचे बाकी. हो काऊन की लय बोलला ते मला. ते काही असो, तुम्हाला किती फटका देऊ, पण मी त्याला दणका दाखवणार आहो. मला एखादा फक्त माणूस सुचवा एखादा. चाचा भतीजा ओळखता का तुम्ही. हो त्याचा नंबर आहे आपल्याला भतीजाचा. बाबा त्याचा तर माझ्यापाशी नंबर आहे. मग काय जयला सोबतच होतो ना. अच्छा चाचा भतीजा का. हां ठीक आहे ते त्याचा आहे माझ्याकडे नंबर. ते करू शकतील नाही काम, ते आले वाटते नाही का.
ते आता याच इलाक्यात आहे तर जत्रा फत्रा हिंडून राहिले असं. पहा ना, एखादा फोन लावा आणि बोलावून घ्या तुमच्या घरी. पाहा तुम्ही काय तुमचं. ठीक आहे, हो या मग. अच्छा अच्छा अच्छा, हॉटेल नंबर दिया क्या? अच्छा ठीक है ना, बोलो ना फिर क्या है तो. हाँ, बोलो काम बोलो और रकम बोलो. तो देखो काम ऐसा कोई ज्यादा भारी नाही आहे. हो, काम म्हणजे फक्त तुम्हाला आपण दिलेलेच पैसे आहे समजा, ते काढणं आहे फक्त लोकांकडून. हो, म्हणजे असं म्हणा आपण त्याला दिले पुढच्याले, पुढचा आता पैसे देऊन नाही राहिला. आपण तसं लेखी पण घेतलेला आहे त्याच्याकडून, किंवा तू 11 महिने तुम्ही कामं करा, पैसे फेडून द्या, आणि नाही तर मग पैसे देऊन द्या. तर त्यानं दोन्ही याच्यात ते बसायला तयार नाही. हो, 1-2 महिने काम केले त्यानं आणि ते निघून गेले. आणि आता ते कसं आहे, याले तयार नाही, पैसे द्यायला तयार नाही. म्हणून म्हणलं काही करून आपल्याला त्याच्या घरून सामान सुमान का असे ना, काही उचलून आणा, नाही तर पैसे आणा. कोणत्याही पद्धतीनं. हो, तुम्हाला आपली फुल परमिशन. लागला ते बॉन्डही तुम्हाला देऊन देतो, आणि तुम्ही त्याच्याजवळ जा आणि आपले पैसे वसूल करून आणा. बरं ठीक आहे, 4 लाख काढले समजा, निघाले समजा. तर बाकी आमची कसं काय, म्हणलं आम्हाला काय भेटणार? तर तुम्हाला आपण 20,000 रुपये देऊन देऊ. हो, ते पण आपलं कसं काम पूर्ण झाल्यावर. हो, काम पूर्ण झाल्यानंतर लागेल तर 2,000 रुपये आपण ॲडव्हान्स देऊन देऊ तुम्हाला. अच्छा, यानी 2,000 देंगे, बाकी के 18,000 काम होने के बाद, नहीं क्या? अच्छा बताओ, उसका पता बताओ, नाम बताओ. तो देखो नाम उसका शिवलाल टोयगोटे, बबन हेम्बाड़े और काशीनाथ गैबानी, रामपुर के रहने वाले हैं. और एक के पास कमांडर गाड़ी है, कमांडर गाड़ी उठा के लेके आओ. और बाकी का जो 2 है दूसरे, उनके घर के सामान लेके आओ. बस ऐसा काम करने का आपने को. पैसे तो कुछ दे नहीं सकते क्योंकि परिस्थिति उनकी कोई इतनी अच्छी नहीं है. हाँ, पैसे तो तुमको मिलने वाले नहीं. सामान लेके आओ, बाद में मैं उनसे पैसे वसूल लूंगा. अच्छा अच्छा, रामपुर के नहीं क्या? हो ना, रामपुर के रहे तो कैसे गांव में क्या होता है, अपन गए कि झुंड की झुंड जमा हो जाती. क्या है क्या है क्या है. हाँ, इसलिए कैसा वहाँ से सामान उठा कर लाना तो जरा सा मुश्किल दिख रहा. देखना पडेगा बुवा, 20,000 में नाही चाचा जमेगा. नाही ना, भ्याचं कामच नाही आपल्याला लेखी आहे द्यायचं. मग सह्या आहे त्याच्या, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही जा धड धड सामान ओळा. कोण आलो तिथं पहा. बाकी तुम्हाला काही सांगायचं कामच नाही. मग इतना सोपा नहीं रहता खादोड़े साहब, गांव में काम करना ऐसा. वो कैसा जरा कठिन ही दिख रहा. नहीं चाचा, मेरे तो हिसाब से रन देना पडेगा. कोणी आळव येत नाही ना. उद्या कोणी कोणाला हे पा, उद्या मायले लेकरू भारी आहे. मग 14 एप्रिल म्हटल्यावर मावला रामपूरमध्ये. मग काय सगळे लोक गावकरी तिकडे गुंतलेले असते. तुम्ही इकडे चानस मारा ना. हा, इकडे तुमचा कार्यक्रम करा, त्याचे घर बरोबर शोधून घ्या, त्याच्या घरातलं सामान एखाद्या मेटाडोरमध्ये टाका आणि घेऊन या बिलकुल आपल्या घरी. हा, मग इकडे इकडे आले, मीच फोन करून सांगतो त्याला की सामान मा घरी आहे. या लेको हराम करो. हाँ, वैसा जमेगा खादोड़ साहब. हो, क्योंकि वो उधर यदि समझो कार्यक्रम में गुद गए तो हम इधर कार्यक्रम कर सकते उसका. बस 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 तेवढं काम करा तुम्ही आता. बस बाकीचं काहीच करायचं काम नाही. माठाडचा गिल्लाच तर नाही ठेवायचा. जे सापडलं ते टाका, जे सापडलं ते टाका मेटाडोरात. बिलकुल आपल्या घरी येऊन उतरून द्या. हो, मग येते त्या माझोड बरोबर. फोन करून सांगतो मी द्यायले. 4 लाख रुपये घेऊन याले को, तुमचं काय घेऊन जा. ते कमांडर बिलकुल ते वायर जोडजाड करून बिलकुल घेऊन या. वो नहीं बताने का काम, कमांडर भी लेके आता और वो कैसा सामान भी है. सिर्फ वो घर का पता निकालेंगे पहले और बाद में कार्यक्रम कर देंगे. तो पहले एडवांस दे दो, अभी 5,000 दे दो, 15 बाद में दे दो. ठीक है, 5,000 दे देता, लेकिन काम पूरा सक्सेस होने को ना. कोई अड़चन भी आई, कोई किसने ने अड़ाया भी, तो बिल्कुल बॉन्ड दिखाने का. इनकी तरफ पैसे बोलना हमारे, इसलिए हम उठा के ले जा रहे बोलना. बहुत ही आंग पर आया तो वही कोई बात नहीं है. बस कमांडर के साथ पूरा सामान लेके बिल्कुल हाजिर हो जाएंगे. ओके, दे दो 5,000. लगे मी काय म्हणत होतो, आपलं खादोडे साहेब आले होते का पोलीस स्टेशनमध्ये? म्हणजे कारण की कसं झालं, आम्ही आलो त्याच्या इथून कामाला होतो समजा, तिथून आता आम्ही आलो घरी. तर त्याचं म्हणणं आहे बा 4 लाख रुपये आजच्याच द्या. असते का कोणाजवळ सांग बा. रिपोर्ट देतो म्हणे, असं तसं त्यांनी धमकी दिली ती आम्हाला काल. तर आलता का म्हणला आज दिवसभरात समजा? नाही आलेच नाही ते, तक्रार दिली नाही त्यानं. आलेच नाही दिवसभरात. मी इथेच आहो ना. कोण नाही आला आज? आलाच नाही समजा, नाही का? बरं बरं ठीक आहे ना. हो, तरी आला गेला तर लक्ष ठेवतो म्हणा, जरा असं सांगतो आम्हाला अगोदर. बरं ठीक आहे, मग ठेवतो. मी काय म्हणलं तुम्हाला, अरे रिपोर्ट देणंच नाही त्याला. मग काय त्याला येरदारा करणं आहे, आपल्याला येरदारा करणं आहे. झाला, सोडले त्यानं आपले पैसे 4 लाख रुपये. आता ते आपल्याला म्हणणार नाही. रात्री फक्त त्यानं आपल्याला धमकी दिली. त्याला वाटतं निघाले तर निघाले, पाहिजे कोशिश करून माणूस. जमलं मग नाही का? हो, बरं झालं तू जरासा गरम झाला, त्याच्यानं जमलं का नाही का? जाऊ दे, आता विशेष मोडला मग नाही का? आता द्यायचं कामच नाही. मग आता विशेष नाही, आता येतही नाही ते आणि आपल्याला फोनही करणं नाही. हो, त्याला समजलं आता हे लेखाचे लय मुज्जर आहे तर पैसे काही देत नाही. हो, जमला आता. हो, चला विषय मोकळा, उद्यापासून कामं कमी लागा. हो, चला. डॅडी काय म्हणतो मग, शिवला टोळीचा काही बंदोबस्त लागते का नाही? हा, कोणी जाते का नाही म्हटलं पैसे काढाले? लागला ना, लागला, मेळ लागला. आता झालं, मी चाचा भतीजेले 5,000 रुपये दिले, 20,000 रुपयात फायनल झालं. उद्या बा सकाळी म्हणा किंवा संध्याकाळपर्यंत आपल्या इथं माल त्याचा म्हणजे समजा कमांडर आणि बाकीच्या घरचे सामान सुमान घेऊन चाचा भतीजे हजर होणार आहे. काही विशेष नाही. आता सक्सेस होतील का नाही म्हटलं, तुम्हाला वाटते? कोणच आहे ना उद्या सक्सेस. मग काय तर सगळं गाव एका इकडे गुंतलेलं राहील आणि हे इकडे असं आहे ते. मग 14 एप्रिलचा कार्यक्रम म्हणल्यावर धामधूम हे ते असं तसं. हे यायचं काम करू. ओके, 11 वाजता आपला टाटा भरून येणार आहे, पाहिजे तो. विशेष नाही, विषय मोकळा. मग सांगतो त्याला काय आहे तर. फोन करून सांगतो काय तुमचं सामान इथं आहे, या आता 4 लाख घेऊन. असं आहे का ते? बरं झालं, मग तर काही वानच नाही आता उद्या. चला मग काही हरकत नाही, पोहा आता उद्या काय आहे ते.